अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहत आहोत की आपले जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा अपमान करण्याचं, त्याला कमी लेखण्याचं, त्यांची अवहेलना करण्याचा सातत्यानं काही ना काही घटना घडत आहेत. या राज्याचा राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो, हे दुर्दैवाची गोष्ट आपण यापूर्वी पाहिलेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो 6 महिन्यामध्ये कोसळून पडतो, ज्या पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून केलेलं सगळं ते पुतळा आणि ते स्मारक पडतं कसं, त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्यामध्ये झालेला महाराजांचा अवमान सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला माहिती आहे सोलापूरकर नावाचा कोण काय पद्धतीनं बोलला, कोण कोरटकर का काय कशा पद्धतीनं बोलतो आणि लगेच तुरुंगातून सुटका होते, कशा पद्धतीने लपून बसतात महिने महिने. हे सगळं काही जाणीवपूर्वक चाललेल्या काही गोष्टी आहेत. एका बाजूला राजकारण करत असताना अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत. रोजगाराचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, कामगारांचे आहेत, युवकांचे आहेत, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे कोणती चर्चा होऊ नये आणि जाती धर्माची तेढ निर्माण करून राजकारण करता यावं ह्या उद्देशानं दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आपण सर्वजण पाहत आहोत. आणि मला सुद्धा हेच वाटतं की याचाच भाग कदाचित राहुरीमध्ये घडलेली घटना असावी, हे सुद्धा नाकारता येत नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशांत राहिलं, वातावरण खराब राहिलं, त्यांचा पक्ष वाढतो, त्यांचं मतं वाढतं असं त्यांचं मत झालंय. त्याच्याकरता हे उद्योग करतात का काय, आणि महत्वाचे ते पुढचे प्रश्न ते विसरून जावेत यासाठी चाललेला हा उद्योग आहे, अशी शंका सगळ्या महाराष्ट्रात तरी येते आहे आणि देशामध्ये सुद्धा असतेने आपल्या सगळ्यांना दिसते आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये प्राजक्तदादाचे कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या सहकार्यांचं कौतुक केलं पाहिजे की रस्त्यावर आले असते, रस्ता रोको केला असता, दिवसभर रस्ता बंद ठेवला असता, लोकांचे हाल झाले पाहिजे असते. असं न करता स्वतः त्यांनी अन्नत्याग करणं, उपोषणाला बसणं. खरं सांगतो तुम्हाला, इथं आता सांगितलं यशवंत सेनेच्या नेत्यानं आमच्या, उपोषणाला बसणं म्हणजे काय असतं, एक दिवस उपास, खरा उपास करून पहा. 3 दिवस सातत्यानं उपोषणाला बसणं ही सोपी गोष्ट नाही. आणि अशा पद्धतीनं स्वतः अन्नत्याग म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं सुद्धा आहे. परंतु एक भावना म्हणून मनापासून, अंतःकरणापासून असलेल्या आपल्या राष्ट्रनेत्यांबद्दल, आपल्या श्रद्धास्थानांबद्दल असलेली श्रद्धा, या श्रद्धेच्या कुठेतरी दुखावलं गेलं म्हणून हे उपोषण हे लक्षात ठेवा आणि हे सगळ्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. माझ्या मते आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या त्या ओळखल्या पाहिजे, काळजीपूर्वक आपण पुढे गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. दुर्दैवानं ते घडत नाही. आताच खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं का रात्रभर मोबाईल चालतो आणि काय होऊन जातं, सकाळी माणूस बदलून जात असतो. या सगळ्या गोष्टीचं खरं धोरण काय, कोणाचं, याच्यात काय उद्देशानं हे सगळं केलं जातंय, हे जर आपण ओळखलं नाही तर एक दिवस मात्र आपल्याला अत्यंत कठीण येणार आहे. आपल्या राष्ट्रपुरुषांचा अपमान आता इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे की शिवाजी महाराजांसारखं, आता ते मी फोटो मला पाहायला मिळाला तर काही वेड्यानं येऊन केलेलं दिसत नाही, ते दारुड्या आलन केला असं नाही दिसत. पाहिला चांगला फोटो तर तो दिसत शहाण्यानं केलेले, जाणीवपूर्वक केलेले असं माझं मत झालं बरं का तो फोटो पाहिल्यानंतर. असं असेल तर याचा विरोध केला पाहिजे. शासनाचा अद्याप शोध लागत नाही 26 तारखेनंतर. कसं शासन आहे, गुन्हेगार आहे त्यांना मोकळं सोडलं जातं. ही सगळी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. या सगळ्याचा निषेध खरं सरकारचा निषेध केला पाहिजे की अजून कशा पद्धतीने आरोपीचा शोध लागत नाही, तो शोध लागला पाहिजे. ही आग्रहाची मागणी आमची आहे. त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आहे. परंतु त्याबरोबर मी प्राजक्तदादाला सांगेल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सांगेल, आता आम्ही दोघं आलेलो आहे. विधान परिषदेचे आता विरोधी पक्ष नेते अंबादासजी, धनगट कार्यक्रम आहे, आम्ही पाहिलं, आमचे सहकारी म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. हा प्रश्न धसाला लावण्याकरता खरंच सभागृह चालू असतं तर दंगा झाला असता, इतकी ताकद आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे. त्यांना वाटत नाही काही, त्यांना स्वतः वाटू नये, त्या पक्षाच्या लोकांना वाटू नये, फक्त एकदा यायचं, काहीतरी आपलं थोडं आंदोलन केल्यासारखं करायचं, जायचं. यांना सुद्धा खरं निषेध करण्याची गोष्ट आहे या शासनाचं
की अशा प्रकारचा शोध त्यांचा लागत नाही गुन्हेगाराचा, त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु त्याबरोबर प्राजक्त दादा तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांना मी सांगेल की तुम्ही उपोषण सोडायचं आहे. आम्ही दोघं आलोय, आमची विनंती आहे, आमचा आग्रह आहे. हे उपोषण आता विरोधी पक्ष नेत्यांच्या हस्ते आता जे काही घ्यायचं आपल्याला घ्यायचं असेल ते लिंबू पाणी काय नानाला चांगलं माहितीये. नानाचं उपोषण नाना पिवळा पडला होता खरं सांगतो इथं राहुरी विद्यापीठावर.